पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी खरं तर विरोध केला होता, परंतु अखेर पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर हा दिवाळी पहाट कार्यक्रम होतोय। सारसबागेबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम होतोय। गेली सलग 28 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। तर सारसबागेत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात देखील आता पुणेकरांनी ही गर्दी केलेली आहे। दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी बाप्पांचं दर्शन घेत पुणेकरांनी ही दिवाळी पाडव्याची पहाट सुरुवात केलेली आहे। तर सारसबागेत आता पुणेकर गर्दी करताना पाहायला मिळतात। आज दिवाळी पाडवा आणि त्यानिमित्ताने सारसबागेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आहे। पुणेकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। विविध कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 28 वर्षांपासून खरं तर हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो पुण्यातील सारसबागेत। सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम म्हणजे पुण्याची एक प्रथा बनलेली आहे। दरवर्षी पुणेकर अगदी उत्साहाने सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमासाठी हजेरी लावतात। तर पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। सारसबागेतील सारसबागेत पुणेकरांनी ही गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। गोवर्धन पहाट दिवाळी अशी या कार्यक्रमाची यंदाची परंपरा आता सुरूच आहे। तर पुणेकरांनी हे कंदील आकाशात सोडत या दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। आपण थेट जाऊयात, आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, पुणेकरांचा कसा उत्साह या ठिकाणी गेल्या 28 वर्षांपासून खरं तर या कार्यक्रमाचा आयोजन सारसबागेत करण्यात येत असतं। माझ्या मागे ही दृश्य पाहिली तर या दिवाळी पहाटमध्ये कसा उत्साह आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। याच सारसबाग मंदिरामध्ये सध्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम सुरू होता, तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यानंतर या सारसबाग मधला ज्याला तळ्यातला गणपती म्हटला जातो, या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केलेली आहे। आजच्या दिवसाची शुभ सुरुवात खरं तर नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकही या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहेत। पहाटेपासूनच या सारसबाग मध्ये दिवाळी पहाटचा आनंद आहे तो घेतला जातोय आणि आता या गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा नागरिक घेत आहेत। मोठ्या संख्येने या नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। या सारसबाग परिसरामध्ये दरवर्षी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं। गेल्या 28 वर्षांपासून या परिसरामध्ये दिवाळी पहाट आयोजित करण्यात येते आणि त्यामुळे अनेक तरुणी आहेत। मोठ्या संख्येने या दिवाळी पहाटचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवाळी पहाटला तरुणी मोठ्या संख्येने एकत्र येत असतात, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि यंदा सुद्धा तीच गर्दी तरुणींची आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळते आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची गर्दी या आता गणपती मंदिरामध्ये झालेली आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक तरुणी आहेत ते आता या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला या सारसबाग गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते आणि गर्दी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने हे दृश्य आपण गर्दीची पाहतोय की किती नागरिक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी बाप्पाच्या आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे दिवाळी पहाटचा आनंद घेतल्यानंतर आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची शुभ सुरुवात आहे ते पुणेकर करताना पाहायला मिळत आहे। निश्चितच अमोल, खरं तर नागरिकांचा उत्साह तर या ठिकाणी दिसतोच आहे। आपण नागरिकांशी संवाद साधू शकतो का की ते गेल्या किती वर्षापासून सारसबागेत ही दिवाळी पहाट साजरी करतात?
नक्कीच ही सगळी गर्दी आपण पाहतोय आणि काही नागरिकांशी सुद्धा आपण बोलूया, खास करून तरुणी आहेत. दादा, तुम्ही या ठिकाणी दिवाळी पहाटला येत असता, काय वातावरण असतं? गेले अनेक वर्षांपासून सारसबागमध्ये दिवाळी पहाट आयोजित केली जाते. खूप छान वाटतंय. दरवर्षी आम्ही इकडे येतो आणि त्याच्या दिवाळी पहाट खूप छान वाटते आम्हाला. दरवर्षी आम्ही येतो दीपोत्सव पाहण्यासाठी. आता गणपती बाप्पाचं दर्शनही घेतलेलं आहे, दिवसाची सुरुवात चांगली झाली. हो, नक्कीच. दर पाडव्याला आम्ही इथे दर्शन घेऊनच बाकीचे सगळे कामं करतो. आणखीन काही ठिकाणी या ठिकाणी नागरिक आहेत. काका, तुम्ही किती वर्ष झालं दिवाळी पहाटला येता या सारसबाग मध्ये? साधारण 5-6 वर्ष झाले येतो. काय जाणवते तुम्हाला दिवाळी पहाट मध्ये आणि काय आनंद मिळतो? आलं की वर्षभर आम्ही दिवाळी पहाटची वाटच बघत असतो. फार म्हणजे मजा वाटते, जरा फ्रेश राहते एनर्जी. पहाटे उठायला लागते. पहाटे उठायला लागतं, छान वाटतंय. आणि आता गणपती बाप्पाचं दर्शनही घेताय तुम्ही? हो, दर्शन घेऊनच मग सुरुवात करायची. महालक्ष्मीचं जाणार मग. तर या परिसरामध्ये महालक्ष्मीचं मंदिर सुद्धा आहे आणि त्यामुळे महालक्ष्मी मंदिरात सुद्धा हे भाविक आहेत, ते मोठ्या संख्येने जातात. आणि काही नागरिकांशी आपण बोलतोय की अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी येत असतात आणि या दिवाळी पहाटचा आनंद तर घेतातच, मात्र या गणपती बाप्पाचं दर्शनही घेतात. असं उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला या सारसबाग परिसरामध्ये पाहायला मिळते आणि अनुभवायला सुद्धा मिळते. निश्चितच अमोल, खरं तर पुण्याची ही संस्कृती आहे. सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम गेल्या 28 वर्षांपासून सुरू आहे. या निमित्ताने यावर्षी कोणकोणत्या कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आले अमोल? जी दिवाळी पहाट आहे ती गेल्या 28 वर्षांपासून आयोजित केली जाते. त्यामध्ये वेगवेगळे हिंदी मराठी गाणी आहेत, ती सुद्धा नागरिकांसाठी आयोजित करण्यात येत असतात. आणि आजही आपण पाहतोय की मोठ्या उत्साहामध्ये इथे गाण्यांची मैफिल आहे ती रंगलेली पाहायला मिळते. पहाटे सुरू झालेला कार्यक्रम हा अजूनही या ठिकाणी सुरू आहे आणि हिंदी गाण्यांची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नागरिक सुद्धा या हिंदी मराठी गाण्यांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात आणि अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे. निश्चितच अमोल, खरं तर या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. पोलिसांकडून त्या ठिकाणी आता कशी काळजी घेतली जाते? कारण का पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर अखेर ही सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी कशा प्रकारे तैनात आहे, त्यांच्याकडून कशी काळजी घेतली जाते? नक्कीच काही हिंदुत्ववादी संघटनांनी या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतलेला होता, कारण की या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये जे तरुणी एकत्र येत असतात त्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी घडतात असं त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला होता. या पार्श्वभूमीवर संपूर्ण या सारसबाग परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त हा पाहायला मिळतोय. एसीपी सुद्धा सध्या या दिवाळी पहाटच्या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण की कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी आहे. आणि त्याचबरोबर ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिलेला होता ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे कुठेही या कार्यक्रमादरम्यान जर आक्षेपार्ह गोष्टी त्यांना आढळल्या तर ते त्याचा विरोध करणार असं त्यांनी कालही सांगितलेलं होतं. आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त म्हणजे गेट पासून आतमध्ये येईपर्यंत आपल्याला ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय. जवळपास 40 ते 50 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि दुसरीकडे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी आहे ती पोलीस प्रशासनाकडून सुद्धा घेतली जात आहे. निश्चितच अमोल, खरं तर पोलिसांसोबतच तेथील आयोजकांची सुद्धा ही मोठी जबाबदारी आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयोजकांकडून कशा प्रकारे काळजी घेतली जाते, ते कशा प्रकारे त्या ठिकाणी सतर्क आहेत? खर तर काही वर्षांपूर्वी मी सुद्धा या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो आणि इथलं एक वातावरण जर आपण पाहिलं तर सुरुवातीला अतिशय योग्य पद्धतीने सुरू असलेली ही दिवाळी पहाट, मात्र त्यामध्ये काही तरुण असतात ते हुल्लडबाजी करत असतात आणि त्यामुळे कुठेतरी या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला एक वेगळा रंग लागला जातो. गेल्या काही वर्षामध्ये हे घडतंय आणि त्यामुळेच काही संघटनांनी याला विरोध केलेला आहे. अश्लील हावभाव सुद्धा या ठिकाणी केले जात होते, गाण्यांवर वेडेवाकड्या पद्धतीने नाचलं जात होतं, असं एक चित्र काही वर्षांपूर्वी पाहायला मिळालेलं होतं.
त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू परंपरा जपण्यासाठी आजचा जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडू नये यासाठी त्यांनी विरोध दर्शवलेला होता आणि त्यामुळे दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा कुठेही ही घटना अनुचित घडू नये यासाठी हा कार्यक्रमच रद्द करण्याचं ठरवलेलं होतं, पण पोलिसांनी त्यांना काही सूचना दिल्या आणि त्या सूचनांचं पालन करून आज आपण पाहतोय अतिशय सुरळीतपणे हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्याचबरोबर आयोजकांनी सुद्धा खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं. जी निश्चितच अमोल, खरं तर तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने सारसबागेत जमलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो का? तरुण तरुणींचं आपण हे मत घेऊ शकतो का की सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला ते आलेले आहेत, संस्कृती ते जपतायत? खरं तर नक्कीच दादा, तुम्ही आज आलाय, दिवाळी पहाटचा कार्यक्रम सुरू आहे, काय आनंद मिळतो? दरवर्षी तुम्ही येता का इथे? दरवर्षी येतो आम्ही इथे आणि एक वेगळाच आनंद असतो. गणपतीचं दर्शन हमखास घ्यायला येतो आम्ही, त्यासाठीच मेन आकर्षण तर हेच आहे. गाणी वगैरे चालू असतात, खूप मस्त वाटतं. किती वर्ष झाली येते? मी गेले आता 7-8 वर्ष झाले मी दरवर्षी येतो. या दिवाळी पहाट मध्ये काय बदल जाणवते? म्हणजे आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केलेला होता की इथं काहीतरी वेगळे अश्लील हावभाव तरुण तरुणींकडे केले जातात आणि त्यामुळे जी परंपरा आहे तिला कुठेतरी गालबोट लागतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर तू गेली 7-8 वर्ष येतोय, असं काय जाणवतं? हा, म्हणजे गर्दी तर कमी दिसते दरवर्षीपेक्षा. यावर्षी खूप म्हणजे बऱ्यापैकी गर्दी कमी आहे आणि अश्लील असे हावभाव असं म्हणता नाही येणार. प्रत्येकाचं एन्जॉय करायची पद्धत वेगळी असते. तरी पोलीस प्रशासनाने यावेळेस खूप चांगलं काम करून बऱ्याचशी गर्दी आटोक्यात आणली आहे. नाही, काय सांगाल दिवाळी पहाटला तुम्ही आलाय, काय वातावरण आहे? दिवाळी यंदा कशी आहे? दिवाळी खूप छान आहे, आम्हाला खूप छान वाटतं इथे येऊन. सगळे असे मस्त मस्त लोक दिसतात इथं आणि खूप छान वाटते आम्हाला. दरवर्षी येता तुम्ही? हे फर्स्ट टाइम आहे माझं. पहिलंच वर्ष आहे, तर काय जाणवत आहे? चित्र काय जाणवते? मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा. मागे गाणे खूप छान लागले, आता आम्ही तिकडे जाणार आहे आणि आम्ही आता गणपतीचं खूप छान दर्शन घेतलंय. कसा आनंद घेतला दादा? मस्त वाटतंय, कारण खूप भारी भारी लोकांनी कपडे वगैरे घातलेले आहेत. मस्त वाटतंय असं, म्हणजे भारी वाटतं की पुण्यामध्ये एवढे भारी सण साजरा होतोय आपल्या पुण्यामध्ये, ते पण भारी वाटतं एकदम. या प्रतिक्रिया या नागरिकांच्या आहेत, म्हणजे पुणेच नव्हे तर पुण्याबाहेरही नागरिक या ठिकाणी या दिवाळी पहाटचा आनंद घेण्यासाठी येत असतात. काही जण अनेक वर्षांपासून येतात, काहींचं हे पहिलं वर्ष आहे, मात्र त्यांचा आनंद आहे तो कुठेही कमी झालेला दिसत नाहीये. जरी काही संघटनांनी या कार्यक्रमाला सुरुवातीला विरोध केला असला तरी त्यांचा सुद्धा विरोध हा काहीसा मावळलेला पाहायला मिळतो आणि आयोजकांनी सुद्धा काही अंमलबजावणी म्हणजे काही आचारसंहिता या ठिकाणी घेतलेली आहे. त्या आचारसंहितेचं पालन करून अतिशय उत्साहामध्ये हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम या सारसबाग परिसरामध्ये सुरू आहे. निश्चितच अमोल, खरं तर पुणे शहर हे संस्कृती जपणारं शहर म्हणून ओळखलं जातं. गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात येतं. परंतु या वर्षीच का हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला असावा? तर काही तांत्रिक कारणांमुळे अमोल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. सारसबागेतील ही दृश्य आपण पाहतोय. सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. पुणेकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत. तर सारसबागेतील जे गणपती मंदिर आहेत त्या गणपती मंदिरात प्रथम बाप्पाचं दर्शन घेऊन पुणेकर आपली ही दिवाळी पाडवा पहाट साजरी करतायत. पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे. सारसबागेत गेल्या 28 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.